सुप्रभात. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक पक्ष आणि उमेदवारांकडून जनतेला वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. त्यातच बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोलापूरमध्ये होते आयोजित या प्रचार सभेमध्ये त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच महिला आणि युवकांवर थेट रक्कम देणारी योजना देखील त्यांनी जाहीर केली. तर ती काय योजना आहे ते आपण जाणून घेऊया की जेवढा जीएसटी तुम्ही भरत असता तेवढाच अदानी देखील भरतात, तरी सरकारकडून त्यांना अधिकाची मुभा दिली जाते. देशामध्ये 1% लोकांकडून 40% मालमत्ता आहे. भाजप सरकारमध्ये देशाने 20 ते 25 अरबपती बनवले आहेत. मात्र आम्ही करोडो लोकांना लखपती बनवणार आहोत आणि त्याच धर्तीवर महिलांसाठी एक चांगली योजना आम्ही आणली की जी म्हणजे ना कोणी विचार केला होता ना भविष्यात कोणी विचार करेल. योजनेची घोषणा करताना राहुल गांधी म्हणाले की सध्याच्या घडीला स्त्री पुरुष दोघेही जॉब करतात. स्त्रियांना घरचं सगळं काम करून मुलांचं सगळं बघून कामाला जावं लागतं. त्यासाठी या वेगळ्या मोबदला मिळत नाही. त्यामुळे काही स्त्रियांसाठी महालक्ष्मी योजना आम्ही आणणार आहोत. तर मग आता महालक्ष्मी योजना म्हणजे काय ते पण जाणून घेऊया. महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांची यादी बनवली जाणार आहे. यामध्ये सगळ्या जाती धर्मातील महिलांना प्रत्येक कुटुंबातील एका महिलेचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला. शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक, कोट्यवधी महिलांना काँग्रेस वर्षाला 1 लाख रुपये देईल. महिन्याला 8,500 रुपये मिळतील अशी ही घोषणा राहुल गांधी यांनी केली. तर युवकांना काय मिळणार आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर यावेळी राहुल गांधी यांनी बेरोजगार आणि शिक्षित पुरुषांसाठी एका योजनेची घोषणा केली. ती म्हणजे मोदींनी आम्हाला बेरोजगार बनवलं आहे आणि त्यानंतर हिंदुस्थानचं धन अदानीला दिलं आहे. 15 लाखांचा जुमला केलाय. कोविडमध्ये थाळ्या वाजवत त्यामुळे देशामध्ये बेरोजगारीची संख्या वाढली आणि म्हणून याच धर्तीवर काँग्रेसने देशामध्ये कुणीही ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा होल्डर असेल त्याला अप्रेंटिसशिप मिळेल. लाभार्थ्यांना सरकारकडून ते मागण्याचा अधिकार असेल. त्यामुळे युवकांमध्ये पहिल्या वर्षी 1 लाख रुपये बँकेच्या अकाउंटमध्ये येतील. या योजनेत युवकांना नोकऱ्या सुद्धा देण्यात येतील. पब्लिक सेक्टर, सरकारी कंपन्या, खासगी कंपन्यांमध्ये जॉब दिले जातील अशी ग्वाही देखील राहुल गांधींनी दिली. तर वर्ल्ड पॉप्युलेशन रेव्हेन्यूच्या अंदाजानुसार 2022च्या अखेरीस भारताची लोकसंख्या 141.7 कोटी होती. ती 17 जानेवारी रोजी चीनने 141.2 कोटींपर्यंत ही जाहीर केली. त्यात जर आपण महिलांचा विचार केला तर महिलांमध्ये 68 कोटी एवढी ही लोकसंख्या आहे. आणि ज्या पद्धतीने आता राहुल गांधी म्हणताय की आम्ही प्रत्येक घरातील एका महिलेला प्रतिमाह 8,500 रुपये देऊ. जर आपण विचार केला की एका घरामध्ये 3 महिला तर 68/3 म्हणजे जवळपास 20 कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे. 20 कोटी इंटू जर आपण 1 लाख केलं वर्षाला तर आकडा खूप काही मोठा जातोय. बट ज्या पद्धतीने मोदी सरकारने हे जे काही 20-25 अरबपती जसं की धीरूभाई अंबानी आणि माल्या वगैरे, परत त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा माणूस म्हणजे ज्याचं नाव आता सगळ्यांच्याच तोंडावर असतं तो म्हणजे अदानी यांच्याकडून जी संपत्ती मोदींनी दिली असं यांचं म्हणणं आहे. ती संपत्ती सगळी इकडे काढून हे गरीब जनतेमध्ये वाटणार असल्याचं ते सांगतात. मग विचार करायला पाहिजे की काँग्रेसचे ध्येय धोरणं काय असणार आहे आणि वर्सेस बीजेपीची ध्येय धोरणं काय आहेत आणि त्यावेळेसच प्रत्येक मतदाराने विचार करून मतदान करण्याची गरज आहे. पण सर्वात आधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायची गरज आहे. नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.